भारतीय हवामान विभागाने पुढील 3 तासात भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यात काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह अतिमुसळधार पावसाचा इशारा दिला असून पावसाने कालपासून जोरदार बॅटिंग चालू केली। अशातच चिमूर तालुक्यातील अनेक मार्ग बंद झाले असून चिमूर पोलीस प्रशासनाकडून सुरक्षिततेच्या सूचना देण्यात आल्या आहेत। याचा आढावा घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रवीण वाघे आपल्या सोबत जोडले गेले आहेत। प्रवीण, सध्या काय आहे परिस्थिती? सध्या आपण आहे चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर आणि सिंदेवाई या मुख्य मार्गावर। आपण जर एकंदरीत पाहिला तर हा सिंदेवाई मुख्य हा मार्ग आहे। या पलीकडे जर म्हटलं तर खांबड आहे, या पलीकडे जर म्हटलं तर खुटाळा आहे। आणि या मार्गाने अनेक वाहतुकीची रहदारी मात्र जास्त प्रमाणात असते। मात्र एकच नाही तर तब्बल 10 किलोमीटर मध्ये 3 ठिकाणी हा रस्ता ब्लॉक झाल्याचं आपल्याला दिसत आहे। आपण पाहू शकता हा रस्ता कितीतरी वेळचा ब्लॉक झालेला आहे। एवढंच नव्हे तर चिमूरचं पोलीस प्रशासन सुद्धा या ठिकाणी सज्ज होत ह्या जिथे भीतीचा संभव आहे त्या ठिकाणी प्रत्येक नागरिकांना सूचना देण्याचा सुद्धा प्रयत्न करत आहेत। कोणी लोक अडकलेत का याचा सुद्धा शोध घेऊन काही पर्याय व्यवस्था म्हणून ट्यूब असेल, काही इतर व्यवस्था असेल, ह्या व्यवस्था घेऊन शोध देतात। आपल्याकडे खांबाड गावचे उपसरपंच आहेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। भाऊ, काय सांगाल, किती वाजतापासून हा बंद आहे? हा सकाळी 9 वाजतापासून रस्ता बंद झालेला आहे। लोकांना आव्हान आहे की या माध्यमातून आपण कुठल्याही पूर परिस्थिती निर्माण झाल्या असल्यामुळे आपण नागरिकांना विनंती करतो की अशा या पूरस्थितीत कोणी जाण्या येण्याचा मार्ग बंद असल्यामुळे कोणी जाऊ नये, येऊ नये, कारण या जाण्या येण्यामुळे आपल्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। अशा परिस्थितीत मी सर्व नागरिकांना पुनश्च एकदा विनंती करतो की आपण या परिस्थितीची सामना करावा व आपण सुरक्षित स्थळी राहावं अशी मी विनंती करतो। नक्कीच आपण कुठलाही धाडस करू नये, कारण सध्या पूर परिस्थिती खूप वेगाने वाढत आहे आणि जिकडे तिकडे जर म्हटलं तर संपूर्ण वातावरण जलमय झालेलं आहे। दरम्यान शेतकऱ्याला सुद्धा पिकाचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे। शेतकरी सुद्धा संकटात सापडला आहे। दरम्यान येणारे जाणारे जे रहदारी हे जिकडचे तिकडेच सापडले आहेत। कुणाला खायला प्यायला मिळते तर कुणाला नाही मिळत अशी परिस्थिती आपल्या या ठिकाणी झाली। आपल्यासोबत चिमूर पोलीस स्टेशनचे PSI साहेब आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। साहेब, आपण धाडस करून इथपर्यंत पोहोचला, काय सांगाल, काही लोकांना नागरिकांना आव्हान काय द्याल? आव्हान असं आहे नागरिकांना का आपल्या स्वतःची जिम्मेदारी घ्या, स्वतः सुरक्षा स्वतःच करा, याबाबत त्यांना मार्गदर्शन केले आणि सध्या आपला जीव धोक्यात टाकून नदी पार करू नका हे एवढं सांगून त्यांना तिकडे थांबवलेले आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर मोठे गावला साधारणतः 1-2-3 वार्डामध्ये पाणी घुसल्याचं त्यांना काही फोन आलेत, त्यांना माहिती मिळाली। साहेब, मोठे गावला जायला निघालेत, मात्र त्यांना पहिल्या ठिकाणाहून ते निघालेत आणि पहिल्या ठिकाणावर सुद्धा जिथून पाण्याचा प्रवाह जास्त प्रमाणात आहे तिथं दोर बांधता येईल का, कशा पद्धतीने करता येईल, बॅरिकेड लावता येईल का, अशा पद्धतीचं त्यांचं नियोजन चालू आहे। मात्र दुसऱ्या ठिकाणी अजिबात जायचा काही चान्स नाही। त्याच्यामुळे आता नागरिक जिथं आहे त्याच ठिकाणी तुम्ही सुरक्षित राहा आणि स्वतःची सुरक्षा स्वतःच करा, असं चिमूर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून आवाहन देण्यात येत आहे। पोलीस पाटलांना आणि तसेच या परिसरातील संपूर्ण जे कोणी पोलीस पाटील असेल, सरपंच असेल, त्यांनी आपापल्या गावातील आपापल्या नागरिकांची काळजी घेण्याचं सुद्धा चिमूर पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून आवाहन करण्यात येत आहे। कॅमेरामॅन संकेत ठाकरेसह प्रवीण वाघे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चंद्रपूर।